नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सोनल खूप इमोशनल झालेली असते. सायली तिला सावरते. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली हडवर फॉर्मवर तुझी सही लागेल. आता सायली हडवर फॉर्मवर सही करत असते आणि त्याचवेळी एक व्यक्ती लपून सायलीचा फोटो काढत असते. खरं तर या सगळ्याच गोष्टीचे त्यांनी फोटो काढलेले असतात. आता सोनलला सायली ज्यावेळी हडओव्हर करणार आणि त्या गोष्टीची सही सुद्धा करताना त्यांनी फोटो काढलेले असतात. आता ही फोटो काढणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सचिनच असतो. सचिनने सायली हे सगळं काही करत असताना फोटो काढलेले असतात. तर सोनल सायलीला म्हणते, सायली ताई आज मी जाणार, तू मला विसरणार तर नाही ना? तर सायली म्हणते, नाही का सोनल, मी तुला कधीच विसरणार नाही, पण तू सुद्धा आम्हाला विसरू नकोस. आणि सोनल बाळा, आज तू तुझ्या घरी जाणार आहेस. आता खूप मोठी हो, खूप अभ्यास कर आणि आई वडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी कर. तर सोनल म्हणते, हो. तर त्यावेळी अर्जुन सायरीला म्हणतो, सायरी जास्त इमोशनल होऊ नकोस. तू जर जास्त इमोशनल झालीस तर सोनलला सुद्धा इथून जाताना खूप वाईट वाटेल, ती सुद्धा इमोशनल होईल. तर यानंतर सोनलचे काका म्हणून आलेले सुरेश कदम म्हणतात, निघूयात ना बाळा? तर सोनल म्हणते, हो. आता सोनल त्यांच्यासोबत खरी जायला निघालेली असते, परंतु यामध्ये सायली मात्र पूर्णपणे फसलेली असते. सायलीला वाटत असतं की सोनलला तिचे कुटुंब मिळालं, पण श्वेता मात्र खूप खुश होते. सोनलला सर्वजण बाय करतात. श्वेता म्हणू लागते, यानंतर सोनलचं आयुष्य, तिचं भविष्य किती छान असेल ना. आता तिला तिचे आईवडील मिळालेत आणि हे सगळं काही शक्य झालं सायली तुझ्यामुळे. तर मधुभाऊ सुद्धा सायलीच कौतुक करत म्हणतात, हो सायली, तू या आश्रमाची जबाबदारी सांभाळलीस, या आश्रमाची संचालिका झालीस आणि एका मुलीला तिला तिचं घर मिळालं. तर सायली म्हणते, नाही मधुभाऊ, माझ्यामुळे काहीच नाहीये, मी काहीच केलं नाहीये. तर आता नकळतच मनू म्हणते, सायली ताई आज सोनलचे काका तिला न्यायला आले, तसेच माझेही आईवडील मला न्यायला येतील. काग माझ्या आईवडिलांना माझी आठवण येईल. काग सोनल आज जाताना किती आनंदात होती, तिच्या चेहऱ्यावर किती आनंद होता. मग तसंच मला सुद्धा माझं कुटुंब मिळेल काग. आता मात्र सायलीला खूप वाईट वाटतं. सायली मनूला म्हणते, मनू एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तुझंच घर आहे हे, तू तुझ्याच घरात आहेस आणि तुझे आईवडील येऊ देत किंवा नको येऊ देत, पण तुझी ही सायली ताई तुला कधीच एकट पडू देणार नाही. तुझी ही सायली ताई तुला काहीच कमी पडू देणार नाही आणि हे घर तुझंच आहे, तू अजिबात रडायचं नाही. तर त्यावेळी आता सोम्या म्हणू लागतो, हो. आणि आता आपल्याला कोणाचीच आठवण काढायची नाहीये, कारण हे घर तर आपलंच आहे. असं म्हणत आता सोम्याने सुद्धा हे आपलंच घर आहे हे मनाशी ठरवलेलं असतं. आणि आता मधुभाऊ सगळ्याच मुलांना म्हणतात, चला चला आतमध्ये चला. असं म्हणत मधुभाऊ आता सर्वांनाच आतमध्ये घेऊन जातात. इथे सायली मात्र तिथेच रडत उभी असते. अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो, सायली अगं काय झालंय? अगं सोनलला तिचं घर मिळालंय, मग तू आनंदात हवी होतीस ना, मग तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद का दिसत नाहीये? तर आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, आपण जे केले ते बरोबर केले ना सोनल? त्या घरात खुश असेल ना ती? त्या घरात सुरक्षित राहील ना? आपण तिला त्यांच्यासोबत पाठवून कोणती चूक तर केली नाही ना? सायलीच्या मनात असंख्य प्रश्नांचा गोंधळ झालेला असतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो की नाही, आपण कोणतीही चूक केली नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तसेही मला सांग, आपण सगळे पेपर चेक केल्याशिवाय तिला पाठवल्या का? तर सायली म्हणते, नाही, पण तरीसुद्धा माझ्या ह्या मनाला हे पचतच नाहीये, मी हे सहन नाही करू शकत. सोनलच असं तिच्या आई वडिलांकडे जाण, मला असं वेगळं का वाटते? तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे तुझ्यातली आई बोलते कसं आहे ना सायली, तू प्रत्येक मुलाची स्वतःच्या बाळाप्रमाणे काळजी घेतेस आणि म्हणूनच ते मूल दूर जाणं हे तू सहन नाही करू शकत. रिलॅक्स. असं म्हणत अर्जुन सायलीला सावरतो.
तर दुसरी सगळीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं राकेश, नागराज आणि प्रिया सर्वजण श्वेताच या फोनची वाट पाहत असतात. श्वेताचा अजूनही फोन आलेला नसतो आणि म्हणूनच राकेश म्हणतो, पप्पा अजूनही त्या श्वेताचा फोन का नाही आलाय? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? तर नागराज रागानेच राकेशकडे पाहतो. राकेश म्हणतो, पप्पा मी फक्त शंका व्यक्त करतोय. आता प्रिया ज्यावेळी रागाने राकेशकडे पाहते त्यावेळी मात्र राकेशची हालत इतकी बेकार झालेली असते की त्याला काय बोलावं काही सुचत नाही. राकेश पप्प करत म्हणतो, नाही काही प्रॉब्लेम झाला नसणार. श्वेता सचिन फोन करतील. आता मात्र प्रियाला राकेशचा खूप राग आलेला असतो, परंतु रिया स्वतःवर कंट्रोल करते. तर त्याचवेळी कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि प्रियाला म्हणतात, प्रिया हे बघ श्वेताचा कॉल आहे असं म्हणत फोन देऊन त्या निघून जातात. आता लगेच प्रिया फोन उचलते आणि श्वेताला म्हणते, हॅलो श्वेता, काम झालं? तर श्वेता प्रियाला म्हणते, इथली जबाबदारी तू माझ्यावर दिली होतीस ना, मग काम तर 100 होणारच ना. इथलं काम झालंय आणि तेही 100. आता हे ऐकून नागराज खुश होतो. तर श्वेता प्रियाला म्हणते, प्रिया अगं तू जसं प्लॅन केलं होतं तसंच अगदी घडलं आहे. सोनल तिच्या काकासोबत इथून निघाली आहे. आता हे ऐकल्यानंतर रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. प्रिया म्हणते, अगं हे ऐकण्यासाठी मी मघापासून तडखडत होते. प्रिया श्वेताला म्हणते, मला सांग सोनलचा तो खोटा काका तिथे आल्यानंतर नक्की काय काय घडलं? म्हणजे अर्जुन सायलीने त्यांना काय काय प्रश्न विचारले? नक्की काय घडलं होतं? तिथे तो अडकला तर नाही ना? तर श्वेता म्हणते, त्या सायली अर्जुनने इतके वाकडे तिकडे प्रश्न विचारलेत की दुसरा कोणी असताना तर अडकला असता, पण आपल्या माणसाने तर कमाल केली आहे. तू कुठेच अडकला नाही. तर प्रिया श्वेताला म्हणते, बरं ठीक आहे, मी तुला नंतर फोन करेन असं म्हणत प्रिया फोन ठेवते. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं. आता सायली गौरीला जेवण भरवत असते, परंतु सायलीच्या मनातून अजूनही सोनलचा विचार गेलेला नसतो. सायली विचार करत असते आणि देवाला प्रार्थना करत म्हणते, देवा सोनलला चांगलं आयुष्य मिळू देत, तिला सगळं सुख मिळू देत, तिच्या आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम नको येऊ देत. आता सायली सोनलच्याच विचारात हरवून गेलेली असते आणि त्याचवेळी ती फरवत असताना गौरीच्या तोंडाला सगळीकडे उष्ट लागलेलं असतं. गौरी आता सायलीला भानावर आणते. त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते, अगं काय हे झालंय सगळं? असं म्हणत सायली अगदी मायेनेच स्वतःच्या ओढणीनेच गौरीच तोंड पुसून देत असते आणि तिला हसतच म्हणते, गौरी बाळा सॉरी या असं म्हणत आता सायली आणि गौरी या दोघांमध्ये वेगळाच बॉन्ड निर्माण झालेला असतो. गौरीच्या चेहऱ्यावरचा हसू पुन्हा आलेला असते आणि त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो. अर्जुन सायली कौतुक करत म्हणतो की ते लवकर तुम्हा दोघांमध्ये एक वेगळाच बॉन्ड निर्माण झालाय. खरं सांगू का सायली, तुझ्यामध्ये ना एक वेगळीच जादू आहे आणि तुझ्यातल्या या जादूमुळेच तू त्यांना लवकरात लवकर स्वतःमध्ये सामावून घेतेस आणि ती मुलं तुझ्याकडे लगेच अट्रॅक्टही होतात. तर सायली अर्जुनला म्हणते, तरी सुद्धा हे त्यांचं खरं घर असू शकत नाही ना. मी या घरामध्ये 20-22 वर्ष काढलीत, पण मला असं वाटतं की या मुलांनी तरी त्यांच्या घरी जायला हवं, त्यांना त्यांच्या हक्काच घर मिळायला हवं. तर अर्जुन म्हणतो, आणि त्यासाठी या सगळ्या मुलांच्या आईवडिलांना शोधावं लागेल. तर अर्जुनला सायली म्हणते, तेच तर म्हणते मी, कारण आईवडिलांशिवाय राहणं काय असतं हे मी अनुभवलं आहे. या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या आहे. आपण लवकरात लवकर गौरीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी काही करू शकतो का? तर अर्जुन म्हणतो, हो नक्कीच करू शकतो, परंतु प्रॉब्लेम तर इथेच आहे की ही आपली गौरी काहीच बोलत नाहीये, सो त्यामुळे जरा कठीण होणार आहे. तर सायली म्हणते, कठीण होईल परंतु अशक्य तर नाही ना. मला आता कुठल्याच मुलीने तन्वी व्हायला नको आहे जिला 25 वर्ष आपल्या आई वडिलांसाठी वाट बघावी लागली. आता अर्जुनला सायलीच दुःख कळत असतं. अर्जुन म्हणतो, डो नॉट वरी बायको, मी तुला प्रॉमिस करतो की मी लवकरात लवकर
ह्या गौरीच्या आई वडिलांना सुद्धा शोधून आणेन. मी एक काम करतो की मी आजच इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो असं म्हणत आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलून गौरीच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा ठरवतो. तर दुसरीकडे आता नागराज प्रियाचं अभिनंदन करत म्हणतो, अभिनंदन प्रिया, मस्त, एकच नंबर. किती कॉम्प्लिकेटेड हा प्लॅन होता, पण या हॉस्पिटलमध्ये बसून तू सगळं काही जमवून आणलंस नागराज. आणि प्रिया खूप खुश असतात. तर राकेश म्हणतो, आपण हा प्लॅन शेवटी पार पाडलाच. तर प्रिया म्हणते, आपण. राकेश म्हणतो, आपण म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून. तर प्रिया म्हणते, जाऊ देत, आज तुला सगळं माप. असं म्हणत राकेशच्या या बोलन याकडे प्रिया दुर्लक्ष करते, कारण प्रिया इतकी खुश असते, तिला इतका आनंद झालेला असतो की आता तिला काय करावं काही सुचत नसतं. तर त्याचवेळी आता या आनंदात सचिनही सामील होतो. सचिन प्रियाला म्हणते, प्रिया प्रिया प्रिया, खरंच तुझ्या बुद्धीला माझा सलाम. तर नागराज सचिनला म्हणतो, अरे प्रियाने काय कमाल केले ना ते. तर आम्हाला अगोदरच कळाली, कारण श्वेताचा फोन आला होता. तर सचिन म्हणतो, तुम्हाला काहीच कळालं नाहीये नागराज अंकल, कारण तिथे नक्की काय कमाल घडली हे पाहण्यासाठी तिथे तर प्रत्यक्ष असायला हवं होतं ना. तुम्हाला सांगू का, काल प्रिया तू ज्यावेळी त्या शिंदेला आणि त्या सुरेशला पडवत होतीस ना, त्यावेळी तू सांगत होतीस की सायली, अर्जुन हे प्रश्न विचारणार, ते प्रश्न विचारणार, तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार. त्यावेळी मला असं वाटत होतं की एवढा वेळ का घालवतोय आपण या सगळ्यासाठी, त्यांना कुठे इतके प्रश्न विचारले जाणार आहे. परंतु आज मी प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं सायली, अर्जुनने अगदी तेच प्रश्न विचारले जे प्रश्न तू अगदी पडवून घेतले होतेस, आणि त्या प्रश्नांचे उत्तर तू त्यांच्याकडून पाठ करून घेत होतीस. आता प्रिया हसू लागते, कारण सायली, अर्जुन काय करू शकतात हे प्रियाला अगदी बरोबर माहीत असतं. आता हे ऐकून राकेशला आश्चर्य वाटतं. राकेश म्हणतो, तेच प्रश्न. तर सचिन म्हणतो, अरे मी काय सांगतोय, एक्झॅक्टली तेच प्रश्न आणि त्याच पद्धतीने, आणि हेच सगळं फक्त प्रियामुळे शक्य झालं आहे. तर नागराजही म्हणतो, वा प्रिया, आता तुलचं मलाही कौतुक करावं लागणार आहे. खरं तर प्रिया, त्या सायली आणि अर्जुनला मूर्ख बनवणं काही सोपं काम नाही, पण हे काम मात्र तू केलेस. असं म्हणत नागराजही प्रियाच कौतुक करतो. तर राकेश नागराजला म्हणतो, पप्पा, तुमच्या इन्स्पेक्टर धुमाळने माती खाल्ली, परंतु या खोट्या इन्स्पेक्टरने तर बाजी मारली. तर सर्वजण शांत असतात. तर प्रिया म्हणते, अरे बघताय काय, अजून कौतुक करा. या सगळ्या गोष्टी मी डिझर्व करते, कारण मला माहीत होतं सायली, अर्जुन सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय त्या मुलीला पाठवणार नाहीत, आणि हेही माहीत होतं. त्यासाठी एखादा इन्स्पेक्टर इथे असणं खूप गरजेचं आहे. जर इन्स्पेक्टर नसेल तर सायली, अर्जुन कुठल्याही काका मामाकडे मुलीला सोपवणार नाहीत, आणि घाईघाईत का असेना, परंतु सगळे पेपर नक्की चेक करतील, आणि ते ह्या सगळ्या प्रकरणाचा कसा किस काढणार हे तर मला चांगलंच माहीत होतं. म्हणून तर फुल प्रूफ प्लॅन करूनच मी मैदानात उतरले होते. तर आता नागराज प्रियाच कौतुक करत म्हणतो, खरंच प्रिया, तू म्हणजे मास्टर माइंड आहेस. आता ती सायली तुझ्या समोर काय टिकव धरणार आहे. तर आता प्रिया नागराजला म्हणू लागते की हो, अगदी खरं आहे, परंतु आता ती सायली म्हणजे हवेत असेल. तिला असं वाटत असेल की तिने जे केले ते योग्य केले. त्या मुलीला तिच्या हक्काचं घर, तिच हक्काचं कुटुंब मिळवून दिलीये, पण थोड्या दिवसातच या सायरीला कळेल की तिने तर तिला नरकात ढकललंय आणि स्वतःचं सगळं काही गमावलंय. स्वतःचं नाव, स्वतःची ओळख, स्वतःचा रुबाब, स्वतःचं घर, स्वतःचा आश्रम आणि स्वतःची माणसं. असं म्हणत प्रिया आता राग व्यक्त करत असते. तर आता सचिन प्रियाच कौतुक करत म्हणतो, काही म्हणा प्रिया, पण खरं सांगू का, तू तुझ्या पोटातल्या बाळावर अगदी करेक्ट संस्कार करतेस. तर प्रिया आपल्या पोटावर हात ठेवत म्हणते, बाळा, आईकडून एक गोष्ट शिक, कधीच कोणाला दयाम्या दाखवायची नाही, कारण हे जग आहे ना ते खूप स्वार्थी आहे, आणि म्हणूनच आपणही स्वार्थीच बनावं. आणि जर कोणी समोर आलंच
तर त्याला कापून काढायचं असं म्हणत प्रियाने आता सायलीला असं काही अडकवलेलं असतं की त्यातून सायली सुटू नये यासाठी प्रियाने जबरदस्त प्लॅन आखलेला असतो. तर प्रियाच्या प्लॅनप्रमाणे आता ते सोनलचे काका म्हणून आलेले असतात आणि इन्स्पेक्टर शिंदे हे दोन्हीही माणस सोनलला एका अडगळीच्या खोलीत घेऊन येतात. सोनल बिचारी खूप रडत असते आणि सोनलवर लक्ष ठेवण्यासाठी एका बाईला त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. सोनल त्यांना म्हणते, मला इथे का घेऊन आलेत? ते काका मला खरी घेऊन जाणार होते ना, मग मला इथे का आणले? प्लीज मला खरी जाऊ द्या ना, प्लीज मला माझ्या आश्रमात. विषय काही गेलेला नसतो. तर अश्विन म्हणतो, अस्मिता ताई, परवाचा परवा बघू, परंतु उद्या सायली वहिनी घरी असणार आहे आणि ती स्मिथकडे लक्षही ठेवणार आहे, त्यामुळे तू निवांत ऑफिसला जा. तर अर्जुन म्हणतो, आणि हो मम्मा घरी आहेच, ती गोलूला अगदी व्यवस्थित सांभाळेल, फक्त तू तिच्यावर विश्वास ठेव, ती गोलूला छान पद्धतीने हँडल करेल, पण तू आता शांत होशील का? असं म्हणणं सर्वजण अस्मिताला समजावत असतात. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता स्मिताला सुद्धा आईकडे राहण्याची सवय व्हायला हवी ना, आणि एकदा सवय झाल्यानंतर तू स्वतःहून म्हणशील की बघ किती छान पद्धतीने स्मित आईकडे राहतोय. सगळ्याच गोष्टी या पटापट होत नसतात, त्यामुळेच अस्मिता या सगळ्यासाठी आपल्याला स्मितला सुद्धा थोडा वेळ द्यावा लागेल आणि आई नाही असं म्हणत आताच कसंबसं सगळ्यांनीच अस्मिताला समजावलेलं असतं. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाला मोबाईलवर एक फोटो आणि पत्र आलेलं असतं. आता तो फोटो म्हणजे सोनल तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचलेली आहे असा फोटो असतो. तो फोटो पाहून नागराज प्रियाला म्हणतो की प्रिया, हा फोटो पाहून कोणालाही वाटेल ना की ती मुलगी तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचली आहे. बघ ना किती छान फोटो आहे, प्रेमळ आई, मरायला टेकलेला बाप, म्हणजे बघ ना आपण जसं इमॅजिन केलं होतं तसेच कॅरेक्टर हे उभे राहिले आहेत. म्हणजे आपण जशी स्टोरी बनवली ती स्टोरी अगदी खरी वाटते. आता त्याचवेळी नागराजला सचिनचा फोन आलेला असतो. नागराज सचिनचा फोन उचलताच प्रिया सचिनच्या कौतुक करत म्हणते, सचिन, अरे काय चोख काम केलंस रे तू, खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी. आता हे फोटो आणि ह्या सुरेशने पाठवलेली चिठ्ठी सायली अर्जुनला पाठवले की मग उडले सुरलेली असणारी शंकासुद्धा त्यांच्या मनातील मिटून जाईल. तर सचिन म्हणतो, हो, आणि उद्याच्या दिवसात सोनलला जिथे पोहोचायचंय तिथे ती पोहोचूनही जाईल, आणि त्यानंतर मात्र सुरेश मी उद्याच गायब व्हायला सांगणार आहे. आता त्या सायली अर्जुनने आकाश पाताळ एक केलं ना तरी त्यांना कळणार नाही की तो कुठे गायब झालाय ते, असं म्हणत सचिन मोठमोठ्याने हसू लागतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली झोपलेली असते आणि त्याचवेळी अर्जुन सायलीसाठी दुधाचा ग्लास घेऊन येतो, परंतु सायली इतकी थपकलेली असते की ती झोपी जाते. अर्जुन पाहतो आणि म्हणतो, ही अशी का झोपलीय? असं म्हणत अर्जुन सायलीला उठवतो आणि म्हणतो, बायको, तू अशी का झोपलीयस? तुला त्रास होईल. आता सायली उठून बसते. तर अर्जुन म्हणतो, हे घे, दूध पिऊन घे, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. आता अर्जुन सायलीचे पाय चेपून देत असतो. तर सायली म्हणते, अहो, ही काय करताय तुम्ही, पाय का चिपताय? तर अर्जुन म्हणतो, कसाहे ना, माझी बायको खूप थकली आहे, तिला स्वतःची, बाळाची, आश्रमाची, या सगळ्यांचीच काळजी घ्यायची असते, सगळ्यांची जबाबदारी तर तिच्यावरच आहे, त्यामुळे बायको तू आता फक्त आराम कर, मला पाय चेपू देत. तर सायली म्हणते, नको हो, तुम्ही असं काहीतरी करू नका, मला नाही आवडत. अर्जुन सायलीला म्हणतो, हो का, पण मी विचारलं का तुला आवडतं की नाही ना, मग गपचूप दूध पी, असं म्हणत आता अर्जुन काही सायलीच ऐकत नाही आणि सायलीची काळजी घेत असतो. आता अर्जुन बाळाशी गप्पा मारत म्हणतो, बाळा, तुझी आई तर खूप हट्टी आहे, ती तर काही ऐकूनच घेत नाही, पण आता जर ती नाही ऐकली ना तर पोटात जोरात लाथ मार. आता सायलीला हसू येतं. तर सायली आता बाळाशी गप्पा मारत म्हणते, बाळा, तुझे बाबा जास्त हट्टी आहे,
त्यामुळे आता तर आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाही, आपल्याला तर त्यांच ऐकावंच लागेल. आता सायली झोपी जाते तर अर्जुन तिचे पाय चेपून देत असतो. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं सायली गोलूला सांभाळत असते. आता गोलूशी ती गप्पा मारत असते. तर त्याचवेळी कल्पनाई फोनवर बोलत म्हणतात, हो विमल, तुला जितके दिवस राहायचं तितके दिवस राहा, कारण आता तुला तुझ्या घरच्या सोबत राहणं खूप गरजेचं आहे. हो, मी समजू शकते, असं म्हणत कल्पनाताई विमलशी फोनवर बोलत असतात. कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल, तू इथली काळजी अजिबात करू नकोस. हो ठीक आहे, ठेवते फोन, असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई काय झालं? विमल ताई काय म्हणाल्यात? मामी कशा आहेत? यांच्या तर कल्पनाताई म्हणतात, त्या तर सकाळीच गेल्यात, परंतु आता विमलला तिथे 2 दिवस राहावं लागेल. परंतु आता आपल्याला घरची काम नीट करावी लागतील. मी एक काम करते, जी काही साफसफाई आहे ती करून घेते. तू स्वयंपाक सकाळी करून घेतलास ते बरं झालं. आणि आता दोघांनी मिळून गोलूला कसं सांभाळायचं काहीच कळत नाही. तर सायली म्हणते, आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, आपण दोघींनी मिळून गोलूला व्यवस्थित सांभाळू आणि कामही करू. तर त्याचवेळी प्रतिमा आता येतात आणि विचारतात, माझी काही मदत लागेल का? तर सायली खुश होते आणि म्हणते, आई, तू इथे ये ब्र, तू बस. तर आता प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, काय सायली, काम पडली म्हणतेस आणि बसू म्हणूनही सांगतेस का? तर सायली म्हणते, आई, तू बस, तू आराम कर, आम्ही करू सगळी काम. तर कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा, तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. सायलीच्या डोहाळे जेवणाची सगळी तयारी तुला बघायची आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो, परंतु हे काम तर आपण दोघींनी मिळून करायचे आहे. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा, खरं सांगू का, मला सायलीचे खूप हाऊस माऊस करायचे आहे. तर येणा या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि त्याचवेळी गोलू बाहेर जात असतो. कल्पनाताई आवाज देत म्हणतात, गोलू. सायलीही पाहते आणि आवाज देत म्हणते, गोलू. परंतु त्याचवेळी अस्मिता आलेली असते. अस्मिता आता गोलूला उचलून घेते आणि म्हणू लागते, तुम्हा कोणाच्याच लक्ष नव्हता का खरं? तर आता स्मितला सांभाळ आणण्यासाठी मला कोणाची तरी गरज आहेच. परंतु हे सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अर्जुनला म्हणते, मी आई म्हणून कुठे कमी तर पडणार नाही ना, माझं थोडं दुर्लक्ष झालं. पण तेवढ्यातच गोलूचा बोट दारात चिमटलं असतं किंवा तो घराबाहेरही जाऊ शकला असता. तर त्यावेळी सायलीला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते, हा असा दुर्लक्षपणा योग्य नाही ना, आणि हे सगळं आपल्या बाळाच्या बाबतीत माझ्याकडून घडलं तर सायलीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे प्रिया म्हणते, तन्वी म्हणून मी सगळी पाहिलेली स्वप्न त्या सायलीने हिरावून घेतलेत. माझं सिंहासन तिने हिरावून घेतलं, पण आता तिची मी अशी अवस्था करेन की ती स्वतःच म्हणेल, यापेक्षा मृत्यू बरा. तर आता खरंच या सगळ्यातून अर्जुन कशा प्रकारे सायलीला वाचवेल, आता पुढे काय होईल हे पाहायला ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.